परियों से भी ज्यादा प्यारी सी लड़की कोई DJ Ron. इतनी क्यों बोलो हंसी तुम हो, जो देखे तुम सुन हो, देखो ना मैं भी हूँ तो ऐसा देखा था मुझ पे भी छाई दीवानी। परियों से भी ज्यादा प्यारी सी लड़की कोई DJ Ron. इतनी क्यों बोलो हंसी तुम हो, जो देखे तुम सुन हो, देखो ना मैं भी हूँ तो ऐसा देखा था मुझ पे भी छाई दीवानी। आता जो तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केला आहे। जर कोणाकडे CapCut नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। तर सिंपली ते CapCut ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट व्हिडिओ दिल तर तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचं आहे। इथून बीट व्हिडिओ ॲड केल्यानंतर ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट असतील 13 पर्यंत। तर तुम्हाला काय करायचे जसं इथे मी सांगतोय तशाशिवाय हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला ते कट करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ कट करण्यासाठी हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघायची हे ते जे बीट बनलेले ते आपले फुटेज चेंज होते हे व्हिडिओमध्ये। तर आपल्याला थोडं स्क्रोल करून अशा प्रकारे इथे थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशावेळी चेंज होईल। ते इथून चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन येते स्पीडचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। सेम प्रोसेस आपल्या ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होती ती बघायची आहे। तिथून आपण सिंपली बघूया ते आपली बीट आहे त्याशिवाय चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून आपला पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे। सेम प्रोसेसने हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे हे जे वेगवेगळे लेयर होऊन जातील त्यामध्ये आपल्या फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड कसं करायचं आहे तर सिंपली ही जी लेयर वेगळी झाली त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करून येते एक रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो पण तुमचं ते फोटो असेल अशावेळी सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बोटाने सेट करायचा आहे। त्याच्यानंतर सेम प्रोसेस दुसरी बीट आहे तिथे त्या बीटवरती क्लिक करायचे। इथे थोडं स्क्रोल करून येते रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बोटाने सेट करायचा आहे। अशा इथून तुमचा जो फोटो इथून शेवटच्या बीटपर्यंत इथून ॲड करून घ्यायचा आहे। इथून फोटो ॲड केल्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड करायचे। सॉन्ग ॲड करण्यासाठी अशा वेळा पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन 4 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये सॉन्ग आहे तर तोच बीट व्हिडिओ ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। इथून ॲड केल्यानंतर ते जे आपले सॉन्ग आहे अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल। तर मी काय करतो जे आपले फोटो राहिले बीटनुसार इथून ॲड करायचे ते पटकन ॲड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं आहे जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला समजून जाईल। तर आपल्याला काय करायचं पहिला जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। यामध्ये एक तुम्हाला इथे एक इफेक्ट मिळून जाईल तो इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे डिस्टो राईट नावचा। तो जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर सिंपली आपल्याला इथून स्क्रोल करायचे वरती आणि त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्याला ना सिंपली डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच आहे इथे आल्यानंतर ह्या फोटोला आपल्या सिम्पिंग हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोला आपल्या प्लॅनमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच त्या फोटोला आपल्या प्लॅनमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोला आपल्या डायनामिक्स एक इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा। इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्ट्रो नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। पुन्हा आपल्या थोडं स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच आहे ते आल्यानंतर आपल्या आता इनवनचा ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल नावाचा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच आहे तिथे आल्यानंतर येताना आपल्या आता कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। ह्या फोटोला आपल्या वबल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटोवरती स्क्रोल करून यायचे त्या फोटोला आपल्या प्लॅनमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लॅनमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्याच्या पुढचा फोटो आहे आपल्या त्या फोटोला आपल्याला ब्लँड झूम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिंपली ते बरोबरचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं। इथून क्लिक केल्यानंतर जे पण तुम्ही इफेक्ट इथून ॲड केलेले आहेत ते सर्व इथे फोटोला इथून अशा ॲड होऊन जातील। इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा जुटायचे
आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे, त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे, जो आपला 6 सेकंदाचे तिथला जो आपण फोटो स्प्लिट केला आहे तिथपर्यंत आणायची, अशा प्रकारे वाढवायची. हे ज्या इफेक्टची लेंथ आहे ती तुम्ही दोन्ही बाजूने कमी जास्त करू शकता. इथून वाढवल्यानंतर लेंथ आपल्या काय करायचे, सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करून ॲडजस्टचं ऑप्शन पहिला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. साईज संपूर्ण याची स्पीड तुम्हाला ते 20 ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता सिम्पली आपल्याचा याच्या पुढचा हा फोटो आहे, म्हणजे 6 सेकंदाची तिथला आहे ते तुम्ही टाईमलाईनीला पाहू शकाल की 6 सेकंदाची ते यायचं आहे. ज्यातून आपण हा जो फोटो स्प्लिट केला ते थोडं इथे गॅप ठेवला तरी चालेल अशा प्रकारे. आणि सिम्पली तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे ग्लोईंग स्लाइसमध्ये अशा प्रकारे इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, अँगल विन्स नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 6 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ते ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. कलर इथून तुम्ही ना कोणता पण जो पण आवडेल इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो 8 सेकंदाची तिथला फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे जसे इथे आपण आलो तशा प्रकारे. आणि तुम्हाला आता काय करायचं, सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये इथून तुम्हाला एक 3 नंबरला मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच आहे ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर आपल्याला 0 करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या 8 सेकंदाची तिथला हा फोटो आहे त्यालाच अजून एक इफेक्ट ॲड करायचं आहे. तर आपल्या पुन्हा जिथं आपण हा जो 8 सेकंदाची तिथला फोटो स्प्लिट केला त्याचे अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्ही बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे ग्लोईंग स्लाइसमध्ये आणि इथून तुम्हाला रोलिंग फिल्म एक इफेक्ट मिळून जाईल. फ्लेम्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्हाला कलर जो पण पाहिजे इथून ठेवू शकता. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 9-10 सेकंदाचा तिथला जो हा फोटो आहे ते डायरेक्ट तुम्ही 9 सेकंदाचे तिथे आलात तरी चालेल. इथे आल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला 5 नंबरला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा जो 10 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. थोडी ते पहिल्यांची अशा कमी केली तरी चालेल. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, शेवटून हे जे दुसरा आणि तिसरा फोटो आहे शेवटून आहे ते तुम्ही बघू शकाल की हे जे शेवटून दुसरा आणि तिसरा फोटो आहे त्याच्या अशा प्रकारे जो आपला तिसरा फोटो आहे ते आल्यानंतर सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक ग्लोईंग स्लाइसमध्ये येऊन इथून तुम्हाला मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. शेवटून जे आपले 2 फोटो आहेत तिथे दुसरा आणि तिसरा त्या दोन्ही फोटोंना हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड संपूर्ण इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपला इथून सर्व क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशावेळी एक्सपोर्ट होऊन जाईल.